भारतीय युद्ध पहिलं झालं द्वापार युगात, उदाहरण क्रमांक 2. त्या युद्धासारखं युद्ध आतापर्यंत झालं नाही आणि याच्यानंतर होणार असेल तर मी जिवंत आहे तोपर्यंत होणार नाही, म्हणजे मला पुढचं पाहायला भेटणार नाही. इतकं मोठं युद्ध झालं. ते युद्ध महाभारतातलं कुरुक्षेत्रावर झालं. फार मोठं युद्ध. एका बाजूनं 7 अक्षोणी सैन्य होतं, एका बाजूनं 11 अक्षोणी सैन्य होतं. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, रथी महारथी लोक कौरवाच्या बाजूने होती. आणि विश्वाचा बाप, तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे, त्याला जगाचा बाप म्हणतात. तो मात्र पांडवांच्या पक्षात होता. तुंबा युद्ध झालं. युद्ध जर झालं नसतं तर हस्तिनापूरच्या वाटण्या 3, धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर, ह्या 3 लोकांना वाटण्या. विदुर कोण होते माहिती आहे तुम्हाला? राजकारणातला 2 नंबरचा डॉन. काही कोणाला बोकांडीवर घेऊन फिरायलेत, हे आमचा डॉन. बायको भेट नाही त्या सोंबळ्याला आणि त्याला डॉन म्हणतो. नालाय का, नरकाला जाशील त्याला डॉन म्हणलं. राजकारणातले फक्त 5 डॉन झाले. एक डॉन झाला कृष्ण. हे तुमचं ऐकून ऐकून इंग्रजी शब्द पाठ झाली म्हणून डॉन म्हणतो, नाहीत मी 7वी शिकेले, मला काही इंग्रजी येत नाही काय नाही, पण फिरून फिरून पाठ झाली. मर्मज्ञ, राजकारणातला 1 नंबरचा डॉन कृष्ण, 2 नंबरचे विदुर, 3 नंबरचे कनक, 4 नंबरचे चाणक्य आणि 5 नंबरचा राजकारणातला डॉन रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5 डॉन, 5. एक जण म्हणला 6वा कोण? कोण आहे 6वा डॉन? मी म्हणलं इतक्या पवित्र जिभेनं एखाद्या नालायक माणसाला मी नाही डॉन म्हणायचो. 5च डॉन, 5च. त्याच्यापैकी 2 नंबरचा डॉन टाकळीकर, विदुर काका. 3रा मालक होता, 3रा हस्तिनापूरचा. 3रा हस्तिनापूर म्हणजे अख्खा भारत, दिल्लीचं स्वराज्य, अख्ख्या भारताचा 3रा मालक. पण त्या धृतराष्ट्राला 100 कट्टे घाण वस्तू पुसायच्या पण कामीचे नाहीत कपडे. काही भाराभर चिंध्या, बिनकामी, थोत्तर पुसायच्या पण कामी नाही. इतके नालायक होते ते 100 कट्टे. खरं तर त्यांना नालायक केलं त्यांच्या सख्या मामानं. हलकट मामा होता त्याचा, शकुन्या. मी नाही त्याला शकुनी म्हणित. एक जण म्हणला शकुन्या काऊन म्हणता? म्हणलं तू आई आई ऐकतो, तुला काय इतका त्याचा पुळका सुटला? किती हलकट होता शकुन्या सांगू. सख्या बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला लावले. ते सोकटी नावाचा खेळ आहे ना, हे लुडो. आता बरेच दलिंदर, हां याला कळालं, हे पटकन हो म्हणलं. कालचा अभंग नाही सांगायचास तू. बरा लुडो वॉकंडीवर घेतलास तो अभि. विठाला 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 घेऊ द्या बाबा, ते कीर्तन घ्यायला त्याच्यात. घेऊ द्या का, जाऊ द्या, घेऊ द्या, काय हरकत नाही. हौश बिचाऱ्याची. गाणे घेण्यापेक्षा कीर्तन घ्यायला तेच महत्वाचं आहे. हो, इतकं लहान असून कीर्तनात बसले आणि त्याचं कौतुक करावं. लय बसले असतील काही काही मोबाईल इचकीत उघडे चित्र पाहत, त्याच्यापेक्षा हे लय चांगलं आहे. विठाला विठाला शकुन्या नालायक, त्यानं कौरवाचा रास करून टाकला. मेले सगळे कौरव. तुम्हाला एक सांगू का, फुकट खाणारा माणूस घरी ठेवायचा नाही. आहा, आपल्या घराला इचकून टाकतोय. 7व्या अवतारात एका बाईला राज्य होतं, नवरा जिता होता, तरी नवऱ्याला घरी ठेवून माहेरात भाकरी खायला आली. तिने इतकं भावाचं वाजून टाकलं. तिच्या भावाला 80,000 बायका होत्या. किती भावजाय होत्या तिला, तरी पण ती भावाला म्हणली दादा पुन्हा एक आण.
आणि ह्याच तुटलेल्या नाकाचीनं भावाला दुसरी एक बायको आणायला लावली. ती का त्याची बायको होणार होती का? ती जगाची मालकीण होती. आणि म्हणून भावाला मातीत घातलं त्या तुटलेल्या नाकाचीनं. हो, बहिणीनं भावाच्या घरचं खावा, पण तिच्या घरी अडचण असली तर खावा. तिच्या नवऱ्याला उपाशी ठेवून तिने इकडं नाही यावा. पडलंकेची राणी होती ती, ऐश्वर्य संपन्न राक्षसाची बायको. ते आपलं दाशीच्या हातच्या चपात्या खाऊ लागलं आणि ही बोंबलत लंकेत आली आणि भावाला सीता आणायला लावली. अख्खा भाव वाजून टाकला. भाऊ रावण लय मोठा माणूस होता, लय मोठा माणूस. फुकट खाणारे घरी ठेवले नाही पाहिजे. आणि 8व्या अवतारात हो गांधार नरेश, हो गांधार देशाचा राजा म्हणून गांधार नरेश म्हणतो ते शकुन्याला. त्या देशाचा राजा होता तो. आता गांधार देश कुठे? मोबाईल मध्ये हिचकी जा, पाच जा, दाबल्यावर बटन सापडतो तो तुम्हाला. मला भेटत नाही भारीचा मोबाईल, आमचं नशीब फुटकं. पण तुम्हाला आहेत ना मोठाले, अर्धा आथरायचा अर्धा पांघरायचा खपक्या मोबाईल आहेत तुम्हाला. बघा जाण कधी कधी त्याच्यात शास्त्र. त्यानं घरावर तुळशीपत्र ठुलन बहिणीच्या घरी राहून बहिणीच्या पोराला पत्ते खेळायला लावले. 100 भाष्य मारले आणि 100 बहिणीच्या सोना ढवळ्या साडीत आणल्या. याला कशामुळं चांगलं म्हणायचं सांगा बरं का? असा ज्याचा मामा असेल त्यानं जित्ता तळ्यात टाका. बा तेवढं कोपऱ्यात तळू लागलं मला. ज्याचा शकुनीसारखा मामा असेल का त्यानं जित्ता तळ्यात टाका. त्याचं पाप मी भोगायला तयार आहे. पण शकुनी इतका पापी असला पाहिजे तुम्ही चांगल्या मामाला टाकता. मूर्ख होता शकुन्या, मूर्ख होता. मारले 100. धृतराष्ट्र गांधारी वनात निघून गेले. इधर काका एके दिवशी वनात भेटायला गेले. आगी लागत आहे सुका सांगतो, लक्षात ठेवा. मला लांबून एसटी आणायचा नाद आहे. डिझेल बाहेरचं आहे ना, त्याच्यामुळे ताण घेत नाही. ड्रायव्हरनं किती बी लांबून एसटी आणावं पण मुक्कामाला बस स्टँडला न्यावं. त्या नदीला उभं केली. काय खाईन मधली लोक. हो, कीर्तनकारानं किती लांब फिरावं पण आपल्या कडेवर आलं पाहिजे. त्याचं नाव कीर्तनकार. कीर्तनकाराला जर कवडं बसत नसेल तर असं समजायचं तमाशातला आपल्यात आलाय. कडवं नाही सोडलं पाहिजे. हा, आपण नाही केलं पाहिजे. शास्त्र ज्याच्यावर आपण भाकरी खातो त्याच्यावर का बेविश्वास. वनात भेटायला गेले. धृतराष्ट्र आंधळा होता. गांधारीला डोळे असून पट्टी बांधली होती. उन्हाळ्याचे दिवस होते. इदूर भेटायला गेला. वाळलेल्या काळा पाला पायाखाली कुरकुर चुरचुर वाजत होता. गांधारीनं मालकाच्या मांडीला हात लावला. मालक, एखादा हिंस्र पशु येत नसेल? वाघ असेल का, शुहा असेल का, लांडगा असेल का, अस्वल असेल का? थोडे जवळ पावलं आल्याच्या नंतर धृतराष्ट्राच्या फुटक्या डोळ्यातून पाणी आलं. विचारलं, का रडता? गांधारी, वाघ नाही, शुह नाही, अस्वल नाही, माझा भाऊ आलाय. गांधारीने विचारलं, मालक तुम्हाला दिसत नाही कसं कळालं? लक्षात ठेव गांधारी, हस्तिनापूरच्या बाहेर 12 वर्षाचं झोपडं करून राहणारा माझा भाऊ माझ्यावर अतूट प्रेम करतो. मी त्याचं ऐकलं असतं तर आपली दशा झाली नसती ग. इदुराच्या गळ्याला मिठी मारली. दादा चल. नाही म्हणे, येतो मी. इदुर घरी आली. 2-4 वर्ष निघून गेली. एके दिवशी धर्म आणि अर्जुन बसले आणि अर्जुनाचा धर्माचा संवाद झाला. दादा, धृतराष्ट्र काकाची 100 मुलं मृत्यू पावली. आगी लागत आहे सुका. काका आणि काकी वनात गेलेत. देह समर्पित केला. आता हस्तिनापूरचे मालक 2. आपले बाबा गेलेत पंडूराजा. त्यांचे 5 पोरं आपण आणि काका जिवंत आहे दिदूर काका. अर्धा हस्तिनापूर त्यांना, अर्धा हस्तिनापूर आपल्याला. 1250 वाडे. दिदूर काकाला 1250 वाडे. धर्माला वाडे किती मोठाले होते सांगू? मी कधीच मंच सांगणार नाही. एका वाड्याच्या दरवाजाच्या चौकटीतून 22 हत्तीची कळवण जात होती. 22 हत्तीची. एक हत्ती नाही.
एक हत्ती नाही, एक हत्ती नाही. कल्पना करा काय असतील ते. असे 1250 वाडे इदोर काकाच्या वाट्याला, 1250 वाडे पांडवांच्या वाट्याला. धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव इदोर काकांच्या घरी गेले. काका, काकीनं पाहिलं, बाई युवराज आले वाटते. या राजन, या या. राजा हा राजा असतो. या नरा माझी राजा, तो विशेषी भूती जाण माझा. माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचं वाक्य. तो हस्तनापूरचा राजा. या राजे या. चुलती पुतण्याला आवाजाऊ बोलत होती. राजा होता तो राजा. ज्यानं त्यानं ज्या त्या व्यक्तीचा सन्मान केला पाहिजे. आम्हाला तलाठी आलो पिणार. तलाठी कळत ना तुम्हाला, 7-12 येणार. इतकं पेत होतं ते, मला वाटतंय पाण्यापेक्षा जास्त तेच पेत होतं. नाव नाही घेत, कीर्तनात घेत जाऊन त्याचं नाव. इतकं प्यायचं. पण ते मला दिसल्यावर मी त्याला साहेब म्हणायचो. मला हे म्हणलं तुम्ही त्याला साहेब कस काय म्हणता. मी म्हणलं पिऊ दिनं, पण त्यानं सही केल्याशिवाय 7-12 चलत नाही. आपण त्याला कशाला नमस्कार केला? त्याच्या पदाला, त्याच्या शरीराला नाही केला. हा, म्हणून साहेब म्हणायचं. राजा आहे तो, अधिष्ठित राजा आहे. सात्विक, सदाचारी, सत्वशील राजा आहे. या राजन या 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 या. मागच्या घरात काका होते. अहो ऐकलत का? अहो अहो ऐकलत का? स्वामी, ओ धनी, प्राणनाथा. बाई मालकाला अशा उपमध्ये ती बरं. असं म्हणणारी एखादी बाई तुमच्या गावात आहे का? काय होतं, इचुडस होतो का असं नवऱ्याला म्हणल्यावर? का भितड अंगावर पडत? हे गोविंद्या, गोविंद्या, म्हातारा हे करे मंदिराकड. असलं तर म्हणा भाकरी झाल्यात गिळायला ही. आणि त्याला म्हातार म्हणाली ही 20 वर्षाची आहे का? कशा असं देत बघा ना. ही आपली भाषा आहे, ही आपली भाषा. लग्न झाल्यावर 1-2 वर्ष जरा हिशोबान बोलतात. वय व अहो ऐकलत का? चहाची वेळ झाली, मी तुम्हाला चहा करू का? मी म्हणलं नको करू, पिऊन आलो मी कीर्तनात लिटरभर. नको करू. लय गोड बोलतात 2-4 वर्ष. अहो अहो ऐकलत का? अहो ऐका ना. म्हणलं काय? दळून आणा. आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकती नाही का? तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतले, पण समजून घ्या कोणाचं सांगायला होतं. इतकी येडी बायको मला असल्यावर मी नसतो का महाराजाचा पुजारी झालो इथं. चढावली केलं असतं तिच्यानं. चल नाशिकला जय बम बम बोले. कशा बोलतात बघा. हो, लग्न झाल्यावर बाई 4-2 वर्ष लय जीव लावती. देवटीहून आलं की हो तुम्ही थोडे बेचैन दिसायले, गरम पाणी करू का? हातपाय झाला. नको. नाही, थोडं गरम पाणीच करते, थंडी वाढली, थोडंसं चांगलं फ्रेश व्हा बरं. नको ग. बरं दूध करू का? तुम्हाला ॲसिडिटी वाढली असेल, मी काळा चहा करते. काही वंगण पण नको पाजू, काहीच नको करू. लग्न झाले आणि एक पोरग झालं रे झालं. ए माझा डब्बा काय तुम्ही वेड्यावानी करता? तुम्हाला हात नाहीत का? मी पप्प्याला पाजायला लागले, तुम्ही तुमच्या हाताने पोळ्यान भाजी भरा निघा बरं. उघड डोक्याला टकटक करू जाऊ नका. 100% जीव लावणारी बायको 50% प्रेमाचा तुकडाच पडला. एक बब्या झाला की. आणि बब्याचं लग्न व्हा आणि बब्याला बब्या व्हा. म्हाताऱ्याच्या आणि कुत्र्याच्या भाकरी संगच. कशा हसत येत नाही. बारीकसा बॉम्ब टाकाव काय अंगावर. व्हायरल ताईट लगेच कळतंय त्यांना. लगेच कळते, लगेच कळते, लगेच कळते. धनी, अहो प्राणनाथ ऐकलत का? तुम्हाला ऐकू येण्यासाठी इतक्या जोरात म्हणलो मी. काकी इतक्या गोड बोलायच्या. आज ती बाई इतकी अधिकारी होती, तिच्या हाताने केळीचे साल्टे खाल्ले जगाच्या मालकानं. साल्टे. इतकी अधिकारी बाई होती.
ए सावळ्या गपची बस. काय ग, राजे आलेत, राजे आलेत, राजे. विदुर काका आल्याबरोबर धर्मराज आलात जी. धर्मराजा अर्जुन उठले आणि विदुर काकाच्या काकीचं दर्शन घेतलं. दिल्लीचा राजा, भारताचा राजा, अख्ख्या भारताचा राजा, हस्तिनापूरचा अख्खा राजा प्रणाम केला. काकी तोपर्यंत घरात काहीतरी यांना खाण्यासाठी, त्या काळात चहा नव्हता, दूध करत असतील, शिरा करत असतील, काहीतरी देत असतील खायला. काकाने विचारलं, राजन, अर्जुना, आळशाच्या घरी गंगा यावी तशी आज तुम्ही आमच्याकडे आलात, काय आनंद वाटतंय, काय काम आहे, काय सेवा करू आपली. अर्जुनाने धर्मानं सांगितलं, काका सेवा करायचा काही विषय नाही, गेली 2-3 वर्ष झालं आम्ही हस्तिनापूरचे राजे आहोत. आमच्या अंतःकरणात एक भाव निर्माण झालाय, आम्ही जोपर्यंत आहेत तोपर्यंत तुमच्या अर्ध्या संपत्तीला धक्का नाही, पण आम्ही गेल्याच्या नंतर आमच्या लेकरांनी जर तुम्ही जाता आणि आम्ही जाऊ, आमच्या मुलांनी जर तुमची संपत्ती तुमच्या मुलांना नाही दिली तर पूर्वज नरकाला जातील. याच्याकरता आम्ही जिवंत आहेत तोपर्यंत तुमचं अर्ध राज्य वाटून घ्या. धर्माचं आणि अर्जुनाचं वाक्य ऐकल्याबरोबर विदुर काकाच्या डोळ्यातून पाणी आलं. आगी लागत आहे असं का. धर्मानं सांगितलं, काका आम्ही तुम्हाला अर्ध राज्य घ्या म्हटल्या, तुम्हाला रडू आलं का, सगळं देऊ का. विदुर काकानं सांगितलं, रडू याच्या करता येते, तुम्ही अजून चुलता ओळखीलाच नाही, तुम्ही काकाला ओळखीलं नाही रे, याच्याकरता दुःख वाटते. काका आमच्याकडून काय गुन्हा झाला, काय अपराध आहे, काही नाही. अर्जुना, तुम्ही माझ्यावर प्रेम किती करता, काय गोडे विदुर बघा, तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. तर अर्जुनाने आणि धर्मानं, भीम नकुल सहदेव बोलत नव्हते दोघांच्या पुढं, अर्जुनानं आणि धर्मानं सांगितलं, भगवान कृष्ण परमात्म्यावर जितकं करतो तितकं प्रेम तुमच्यावर. पन्नू राजा आणि कुंती माता यांच्यावर जितकं प्रेम केलं तितकं तुमच्यावर करतो. टाळीच वाजली दुर्काखानं, टाळीच. वा पुतणे म्हणे, अरे देवावर जितकं प्रेम करता तितकं माझ्यावर करता, आई वडिलावर जितकं प्रेम करता तितकं तुम्ही चुलत्यावर करता. काय माझे पुतणे आहेत. वा काका, पण तुमचे 1250 वाडे वाटून घ्या, कोणी कोण घ्यायचे तर घ्या. काका म्हणले, माझं ऐका ना, ऐका, तुम्ही देवा इतकं माझ्यावर प्रेम करता ना. होय, तुमच्या मायबापाची शपथ आहे, कुंतीची आणि पंडूराजाची माद्रीची शपथ आहे. तुम्ही जर देवावर माझं इतकं प्रेम करत असाल, माझ्यावर प्रेम करत असाल, तर मी मागताल ते देताल का, मी मागताल ते देताल. धर्मराजानं हातात पाणी घेतलं आणि भोवतालून पाणी फिरलं असं स्वतःच्या शरीराच्या भोवताल. याचा अर्थ आमच्या ताब्यात जेवढं आहे तेवढं तुम्हाला. काकाने सांगितलं, असं काही मनान देऊ नका, मी मागतो ते द्या. मला हस्तिनापूरच्या बाजूला उत्तर दिशेला 12 वाशाचं झोपडं करून द्या. वासं कळते ना, फक्त धोत्रावाल्याला, मोठ्या माणसाला, जीनच्या पॅन्टीवाल्याने मुंडे हलवायच्यात नाही. तुम्हाला वाशे कळत नसतील, वाशे फक्त जुन्या माणसांना कळते. हो, वाशे 12 वाशाचं झोपडं करून द्या. धर्म काही बोलले नाही, पण अर्जुनाचा स्वभाव थोडासा रागीट होता, चंचल होता. का म्हणे, काका 1250 वाडे तुमच्या हिशाला असताना आम्ही जर तुम्हाला झोपड्यात ठेवलं तर महाराष्ट्रात नव्हे, भारतच नव्हे, पृथ्वीवर जेवढे देश आहेत या सर्व देशातली लोक आणि स्वर्गातले पितर आमच्या तोंडात. विदुर काकानं सांगितलं, लोकायला काय समजायचं ते ठरतील, स्वर्गातले पितर काय समजायचे ते ठरतील. तुम्ही शब्द काय दिलाय की आम्ही देवापेक्षा तुम्हाला मानतो, आई वडिलापेक्षा तुम्हाला मानतो. मग आई वडिलाची अधिक देवाची शपथ आहे तुम्हाला. मला मानता ना तुम्ही, मग मी मागतो ते देऊन टाका. ठीक आहे काका, तुम्हाला देऊन टाकलं झोपडं, पण सांगा ना आम्हाला, लोक हसतील, कशामुळे झोपड्यात राहतात. आगी लागत आहे सुखाचं उत्तर या. हो, तर अर्जुनाने विचारलं, धर्मानं विचारलं, भीमानं विचारलं, आता नकुल सहदेवाने विचारलं. भीमाशा मोठी चोट दावीत होता, काय काका एडपटेल, लोक आमच्या तोंडात माती टाकतील, अर्ध राज्य यांचं असताना झोपड्यात ठेवलं, हसतील आम्हाला माणसं,
नाव ठेवतील आम्हाला माणसं. काकानं सांगितलं, पांडवांनो एक विचारतो, या हस्तिनापूरच्या गादीवर बसायच्या आधी तुम्ही पंढरपुरातल्या मालकाचं किती भजन करत होतात? धर्मानं सांगितलं, वनवासात पण. पाहते पांडवा, पाहते पांडवा, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव, पाहते धर्मानं सांगितलं, आम्ही वनवासात त्याचं भजन केलं. भीमसेन जी द्रौपदीला बोलून आण. द्रौपदी जी काकान बोलिले. आल्याबरोबर इधर काकाच्या चरणावर दंडवत. द्रौपदी होती ती. काय काका? द्रौपदी, वनवासात विराट राजाच्या घरी काम काय करीत होतीस? शेण काढीत होते. रिकाम्या टायमात द्वारकेच्या मालकाचं भजन करीत होते. रिकाम्या वेळात काय करायचीस? द्वारकेतल्या मालकाचं भजन करीत होते. वा, पुढचे 9 पुरावेत बस झाले आपल्याला 2. द्रौपदी, वनवासात विराट राजाच्या घरी शेण काढायची वेळ आली. 48,324 दाशा त्या द्रौपदीला भांडे घासायला. एवढ्या वैभवातली पोरगी विराट राजाच्या घरी शेण काढीत होती, तरी पण दळायला बसल्यावर पंढरपुरातल्या मालकाच्या वयागात होती. भजन केलंस तू. पांडवांना तुम्ही वनवासात भजन केलं. तुम्हाला हस्तिनापूरचं राज्य कोणाच्या कृपेने भेटलं? द्वारकेच्या मालकाच्या. मग एकच मला सांगा, ज्याच्या कृपेमुळं तुम्ही भजन केलं म्हणून पापी मारल्या गेले आणि दिल्लीचे राजे तुम्ही झाले. या हस्तिनापूरचे राजे झाले तेव्हापासून भजन किती बाऱ्या केलं? 5 भावांनी मानाखाली घातल्या. इदूर काकानं सांगितलं, झोपड्याचं उत्तर तुमच्यापाशीच होतं ना रे, तरी मला दटून विचारता? अरे ह्या वाड्यात राहायला आल्यापासून, अरे ज्या मालकाचं भजन केल्यामुळं हे 2500 वाडे आपल्याला भेटलेत. पण या वाड्यात आल्यापासून गेल्या 3 वर्षात तुम्ही एकदाही भजन केलं नाही. विदुर काका म्हणले, अरे 1250 वाडे माझ्या आयुष्याला. अरे या वाड्यात जर देवाचं नाव तोंडाला येत नसेल, काय करायचे वाडे? म्हणून झोपड्यात भजन करतोय.
1250 वाड्याला आग लागू म्हणली, त्याच्यात त्याचं भजन येत नाही. आगी लागोताय सुखा. भरत भजन करू लागले नंदीग्रामाच्या ठिकाणी. भरत भगवान प्रभू रामचंद्राचे भाऊ भजन करू लागले. भजन भरत तसे संसारिक व्यक्ती. नंदीग्रामाच्या ठिकाणी सुंदरसा आश्रम, झाडाखाली एक पाषाणाची शिळा, त्या शिळेवर बसून अंगाला काव लावली आणि भरत भजन करू लागले. राजपुत्र होते, लालबुंद शरीर, तेजस्वी, चंद्राच्या शीतल प्रकाशाला लाजवील इतका तेजपुंज पुतळा भरत. भरत भजन करता करता वारं सुटलं आणि वाऱ्यानं मांडीवरची लंगोटी बाजूला गेली. लालबुंद मांडी दिसत होती, अरक्त मांडी. तारुण्यातला तेजस्वी पुतळा आणि त्या रस्त्याने एक सर्पिन चालली होती त्या झाडाखालून. त्या सर्पिणीच्या पाठीमागं तिची 8 पिल्लं होती. 8. आगी लागोताय सुखा. नियमानं 8ला भजन सुरू केले. 8:17 माझ्या गळ्यात येणं आलाय, पण सरकतो पुढं, ताण घेऊ नका. हो, नियमानं माझा टाईम संपला. आता जेवढं बोलल ती निवृत्ती बाबांची सेवा. तुमचा रोजदार संपलो. आता कोणी टकटक करायची नाही गावाकऱ्यांनी. 2 तास काम झालं. तेव्हा शहाण्या रोजदारानं जर उभाट्या आऊत हाणला असेल तर पाळी कमी होत असते. तुम्हाला शेल्याहून माती पाहिजे, पाळी लय मोठी पाहिजे, कशी होईल? हा, 8 पिलं त्या सर्पिणीच्या सोबत. सन 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 करी सर्पिणी चालली. अशी मोठी सर्पिणी होती. सकाळपासून खाला नाही सर्पिणीला काही, पिलायला सुद्धा काही नाही. शिकारीच्या शोधातच. त्या सर्पिणीला शिकारच नाही सापडली. माय म्हणली कोणाचं तोंड पाहिलं रे, शिकारच सापडलं. आमच्या शेजाऱ्यानं मांजर पाळली, तिचं नाव ठेवलं मैनी. मांजरीचं नाव मैनी. मी आपलं सकाळी फेटा उपरनं घेतलं, तेव्हा एसटीन कीर्तन करायचो. तेव्हा बुवा सोपान बुवा, आता नाही. एसटीन कीर्तन करायचं. निघालो कोपऱ्यावर, मला ती मैनी दिसल्यावर वरती रडू लागली. तर मी म्हणलं मैनी काऊन रडायली? मैनी म्हणजे मांजर बरं, तिचं नाव मैनी ठुलतं. मी म्हणलं मैनी काऊन रडायली? काय नाही म्हणली, 3 दिवस झालं ते तुमचा शेजारी आडवा चालला, तेव्हापासून मला उंदीरच भेटन. म्हणजे मांजराला काही माणसं आडवे गेल्यावर मांजराला पण उंदर भेटत नाहीत. इतके काही काही माणसं हलकट येतं आणि ते मांजराला नाव ठेवतात. मांजर आडवं गेल्यावर काम होत नाही. अरे तू मांजराला आडवा गेल्यावर मांजराला उंदीर भेट ना, इतका तू हलकट येजन. तू काय मांजराला नाव ठेवतो? मांजर या सर्पिन म्हणली कोणाचं तोंड पाहिलं असेल काय माहित बुवा, शिकारच भेटल. एक पोरग पळत झालं, तिचं पोरग म्हणजे सरप आडव झालं. म्हणला मा येडी झाली काय, रस्त्यात केवढी शिकार आहे. कुठे वापस आणले ते एक महाराज भजन करूले. ते महाराज होते भरत, डोळे झाकून भजन. ते का आपल्या भजण्यासारखं थोडंच होतं. अर्धा तोटा तोंडात आणि मधल्या टायमात तोंडातलं चटफुरसन काढायचं आणि मग घोंगडी खाली घालायचं. हो, परवाला एका ठिकाणी भागवत ऐकायला गेलो. भागवतकारांनी इंटरव्ह्यू केली. मला वाटलं आता ते लोकायला जाण्यासाठी इंटरव्ह्यू केली असेल. भागवतकारही खाली उतरले. म्हणलं आता कोणाला येत असते, ते धर्म थोडा सुटत असतो. ते स्टेजच्या मागं गेले आणि बिडी ओढू लागले. अर म्हणलं याचाही नरको आणि याचं ऐकणाऱ्यालाही नरको. काय अर्थ आहे मला सांगा ना, किती नालायकपणाचं टोके. अहो व्यसन विसरण्यासाठी परमार्थ आहे, वासनाही सरण्यासाठी परमार्थ आहे. आणि तेच जर आपण बोकांडीवर घेत असेल तर आपला परमार्थ काय अर्थ आहे त्याला? भजन करणे उंगळवाने आणि नरका जाणे चुकेना. नालायकपणाचं शिखर येते टोके. आईनं विचारलं कोण शिकार? डोळे झाकून महाराज भजन करायले. महाराज भजनात दंग आहे. आपण एकच काम करू, मांडी उघडी पडली, एक एक लचका हाणला तर
तर 100-200 ग्राम महाराजाचं मांस तोंडात येते, दिवसभर काही खायचं काम नाही. आई जाग्यावरच थांबली. सरपीन होती ती सरपीन. ती म्हणली, पाप्यांनो मला शिकारच करायची नाही. का? तुम्ही या महाराजाचं मांस खायची इच्छा काऊन केली? ते म्हणलं, आई मांस तर खाल्लं नाही ना, फक्त खावा म्हणून इच्छा केली. आईनं सांगितलं, दुसऱ्याचं वाईट करायची ताकद जरी नसेल पण वाईट व्हावा इतकं जरी म्हणलं तरी पाप बोकांडीवर बसत असते. मन संकल्पाचे पापे. त्याचं वाईट व्हावा इतकं जरी मनात आलं तरी पाप डोक्यावर बसलं. त्याच्या पोराला खाऊनच नोकरी लागली, पोटात डब्बा उठला की समजायचं नरकाला गेलाच बेट्या. कशामुळं पाप? आई आपण प्राणी आहेत. नाही, तुम्हाला हे पाप जर संपवायचं असेल तर एकच काम करा, भजन करून करून महाराजाला घाम आलाय, ह्या महाराजाचा घाम पुसा. ते म्हणले, आई इडी आहेस का काय? आपल्या जो का रुमाल हे का धोतर हे का उपर नाही काय? एकच काम करा, तोंडानं वारं घाला. पाठीमागून 4 पुढून 4 8 सरपिणीची पिलं तोंडानं वारं घालू लागले. एक जण म्हणला, महाराज हे खरं असते का? आणि मी म्हणलं, मग आमच्या चुलत्यानं थोडंच लिहिलं पुराणात. तुला जर हे खोटं वाटत असेल तर ज्यानं लिहिलंय त्याची सोय तू पाय ना, आम्हाला कशाला ताण द्यायला? तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणेन पाहावे पुराणी. आपली मोठ्या लोकांनी जे सांगितले ते आपण केलं पाहिजे. हो, शेजारी काय म्हणतो ते भुकायचं नाही. आमची इथे एका बाईचा नवरा घोंगडी इतका गोरा होता. आमच्या इथे एका बाईचा नवरा घोंगडी इतका गोरा. तुम्ही काऊन हसले? हा, कळालं तुम्हाला किती गोरा होता? घोंगडी इतका गोरा होता. शेजारीन तिला म्हणायची, सकू काय माहित तू अनावरा घोंगडीवाणी दिसत, तू हसला तर त्याचे दात दिसत येत, इतका काळ आहे. हे ऐकून घेतलं. 5-6 महिने ऐकलं. 6 महिन्याच्या नंतर सखू म्हणली, द्वारकाबाई असू द्या मग काळा, पण दिवस माळायच्या आधी घरी येतोय. तू हगन गोरा पाणी, पण कंधारच्या बस स्टँडला मुतारीपाशी पडलेला असं तू. असू द्या काळा पण गुणवाने. आपल्या संतांची व्याख्या इतकी गुणवाने, संतांच्या भक्तीचं ना आचरणाचं टोक मोजायला ब्रह्मदेवाचं तराजूच मोडलं. इतकं टोक आहे संतांचं. आपण त्यांच्या मार्गानं चालायचं. हो, जितका बाईचा आपल्या मालकावर विश्वास तितका आपला संत वाङ्मयावर विश्वास असला पाहिजे, तितका आपला देवावर विश्वास असला पाहिजे, लफंग्यावर नसला पाहिजे. एक म्हणला मी देव मानितच नाही, नको मानू. हान कोण्या तळ्यात उडी हाणायची तर, हान कुठे उडी हाणायची तर. मी विज्ञानवादी आहे, काढणं कोरोनावर औषध. तू विज्ञानवादी आहेस ना, काढणं औषध. आता पुन्हा कोणता कणी रोग आलाय, हो काढणं त्याच्यावर औषध. थोथरीत आणायला पाहिजे. करतो सोंबळ्या कुठला? अरे सगळं त्याच्या हातात आहे. किती मारायची तर किती जिवंत ठेवायची तुझ्या हातात आहे का सोंबळ्या? सगळी त्याच्या हातात. मानित नाही देवाला. एका श्रीमंत माणसाचं पोरग खाली पडलं, पैशावाल्याचं पोरग होतं. वाढदिवसाला धाब्यावर 100-200 माणसं जीव घालीत होतं. काय जीव घालीत असेल कळालं तुम्हाला? इथं कशाला सांगू कीर्तनात ते. मग त्याचे लय मित्र जमा झाले. त्याला अपघातात कंटेनरनं उडीलं ना, अपघात पडला, या रुपयासारखा तुकडा इतका डोक्याचा बाजूला पडला. त्याला सगळ्यांनी उचलून टाकळी कर दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यावर त्याच्या बापाला फोन लावला. एकटंच पोरग होतं, 1200 कोटीची प्रॉपर्टी. 1200 कोटी कशाला म्हणते? हो, मी शेंगदाण्यालाच काजू म्हणून खात असतो. आपण कशाला इतक्या कोटीच्या याच्या नादी लागा? बैलनं खट्या नाव तू भट्या अशा नादात पडून नाही पाहिजे माणसानं. उगं घाम येत असतो ना, कशाला ताण घ्यायचा तू? हो, 1200 कोटीची प्रॉपर्टी. पोरग चेन्नईला दवाखान्यात नेलं. 25 डॉक्टरची टीम. एका डॉक्टरला 25 आपलं 2-2 किलो सोनं सुटकेसमध्ये. 24 डॉक्टरनं 48 किलो झालं ना. 24 दोन्ही 49-50 2च किलो राहिले. आता 25 डॉक्टर अशी पुढची होती. लंगडा असं माझ्यासारखं, पण मथार होतं, त्याला लोटीत नेऊ लागले. साहेब हे 2 किलो सोनं. हे सोनं आमची वर्षाची कमाई नाही. 2 वर्ष 2 किलो सोनं. म्हणले मधल्या 24 लोकायला 2-2 किलो दिले आणि तुम्हाला 2-2 किलो. मला 1200 कोटीची प्रॉपर्टी टपर इकल्यावर तितकी येते. बँक बॅलेन्स जमीन जुमला यागळा. मग किती असेल बघा. रावणाला ओव्हरटेक केलं तर त्यानं. इतका श्रीमंत माणूस. एकच साहेब पुन्हा 3-3 किलो देतो, पण पोरग मारू नका. खुर्चीत बसलेल्या डॉक्टरनं स्वतःचा रुमाल काढा आणि पोराच्या बापाचे डोळे पुसले. दादा किमान 150 देशातून आव्हाड आणले.
डॉक्टर किती विद्वान असेल कल्पना करा. ब्रेन तज्ज्ञ होता, डोक्याचा तज्ज्ञ डॉक्टर. 150 देशानं त्याचा सत्कार केलेला, सन्मान केलेला. एवढा मोठा डॉक्टर टाकळीकर. त्यानं पोराच्या बापाचे डोळे पुसले आणि सांगितलं, दादा मी भगवान शिवशंकराचा पांडुरंगाचा उपासक आहे, भगवान शिवजीचा भगवान पांडुरंगाचा उपासक आहे. मला एकटाच मुलगा आहे. मी देवाची शपथ घेऊन सांगतो, तुझ्या मुलाचं ऑपरेशन करत असताना मी माझ्या मुलाचं करायलो असं समजितो. जेवढी बुद्धी देवानं दिली तितकी मी पणाला लावतो. पण लक्षात ठेव दादा, वाचवायचा का मारायचा त्याच्या हातात आहे. आता विज्ञान कोण्या चुलीत गेलं, मानावं लागेल का नाही? तर सगळ्या शक्ती हात टेकत्यात, तिथं ती शक्ती सुरू होत असते देवाची. मानावंच लागेल, मानावंच लागेल, मानावंच लागेल. वारा घातल्याच्या नंतर भरताच्या लक्षात आलं ऊन आहे, पण घाम कोण पुसतंय? डोळे उघडून पाहिले तर मागं 4 पुढं 4 काळे ठिक्कर सर्प आहेत. आई बाजूला बसलेली. कोण आपण? मी सर्पिने. बाई हे कोण? माझी मुलं आहेत. काय यांना कामाला लावलंस तो? महाराज माझ्या मुलानं तुमचं मांस खायची इच्छा केली, पाप लागलं, त्या पापातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला वारं घालते. असू दे बाई, भोगवादी जीवन नको, मी भोगाचा त्याग करून इथं आलोय. बाई मी राजा दशरथाचा पुत्र आहे, राजा भरत. माझ्या आईनं मला अयोध्येचं राज्य मिळण्यासाठी रामप्रभूला वनाला पाठविले आणि मला अयोध्येचं राज्य भोगण्यासाठी सांगितलंय. पण हे सर्पिन माय, मी त्या अयोध्येचा त्याग केला आणि इथं येऊन भजन करीत बसलो. का त्याग केला? भरतानी जर अयोध्येचं राज्य भोगलं असतं तर एका तिळा इतकं सुद्धा पाप लागणार नव्हतं. का? कारण आईनं वरदानात प्राप्त केलेलं राज्य होतं. राजा दशरथानं वरदानात देऊन टाकलेलं राज्य होतं. भरताला एक तिळा इतकं सुद्धा पाप नव्हतं. असं कोण सांगितली? सर्पिन. एक जण म्हणला सर्पिन बोलती काय? म्हणलं ती तू चुलती थोडीच होती. ती सर्पिनही एका अधिकारी व्यक्तीची पत्नी, पण एक कर्म चुकल्यामुळे सर्पिन झालती. आता कोण होती ते घरी गेल्यावर पाहणं, सगळं सांगायला मी गुत्त थोडंच घेतलंय. हा ते तुम्ही घरी गेल्यावर पाहणं, बघा जाण, कधी कधी वाची जाण शास्त्र, चांगलं होईल तुमचं. सर्पिने विचारलो, भरत महाराज आपण राजा दशरथाचे सूर्यवंशातल्या राजाचे पुत्र? होय. मग अंगाला काव लावून एवढी मोठी निष्ठावंत पत्नी तुम्हाला असताना तिचा तुम्ही त्याग केला आणि इथं आलात? बाई ऐक, बाई ऐक, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. तो बिना चप्पलचा वनात फिरतोय. बाई विश्व ज्याच्या पृथ्वी पाठीवर आहे त्याला शेष म्हणतात. तो लक्ष्मण नावाचा भाऊ 14 वर्ष पाण्याचा थेंब नाही, अन्नाचा कण नाही, झोप नाही, आईसाहेबाची आणि प्रभू रामचंद्राची सेवा करण्यासाठी गेला. माय एक भाऊ रामप्रभूच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्याच्यावर छत्र धरलंय. जगाच्या बापाने वनात बिना चप्पलचं फिरावं आणि विश्वाच्या मालकाचा लहान भाऊ या नात्यानं अयोध्येमध्ये लाडू खावं, हे कोण्या शास्त्रात आहे? माय ते लाडू खात अयोध्येतलं सुख भोगत असताना त्याचं भजन तोंडाला आलं नसतं, म्हणून अयोध्येसारख्या सुखाला आग लावली आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी आश्रम केला आणि रामप्रभूचं भजन करीत बसले. विठोबा रखुमाई